आज होता गोपालकला आणि शनिवार होता. तर मी दीपकला म्हटली होती की आज मी काही किचनमध्ये काम करणार नाही आहे. आपण मस्त पूर्ण कामोठे फिरूया, दहीहंडी बघूया आणि मस्त बाहेरच काहीतरी स्नॅक्स करूया. म्हणून मग दोघेही मला स्टेशनला पिक करायला आले होते आणि जेवढी पण कामोठ्याच्या दहीहंड्या होत्या ना तेवढ्या आम्ही बघितल्या. प्रियदर्शनी इंदलकरसुद्धा आली होती, पण आम्ही जास्त वेळ थांबलो नव्हतो कारण की भरपूर पाऊस पडत होता. आणि ते पोलीस काकांना आयशला म्हणताय तुझं नाव काय बाळा, तर आयश घाबरला पोलीस बघून. आणि बघा ही दहीहंडी बघा, सण साजरे केले पाहिजे पण सेफ्टी फार महत्त्वाची होती. मला खूप आवडलं हे. त्यानंतर मस्त भरपूर पाऊस पडत होता म्हणून बाहेरच नाश्ता केला आणि घरी आलो. सकाळ मस्त आमची झाली, त्यामुळे मग लेट उठलो. आयशला चॉकोज वगैरे दिलं आणि मी पण सुद्धा चहा वगैरे पिते. आणि दीपकची थोडी तब्येत ठीक नव्हती, म्हणजे चल आराम कर, त्याला नाईटला जायचं होतं. म्हणून मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असा पदार्थ बनवते की जो मी कधी बनवला नव्हता. बऱ्याचदा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघता की मी इडली डोसे वगैरे करत असते, पण मेदूवडे कधीच केले नव्हते. म्हणून हे पीठ जे होतं मी 15 ऑगस्टच्या दिवशीच फर्मेट करून ठेवलं होतं. फर्मेट ते बनवून ठेवलं होतं. त्यानंतर पटकन सांबार करून घेतला होता. माझं एकदम परफेक्ट असं पीठ तयार झालं होतं. बघा मस्त असं जे गोळा होता पाण्यामध्ये तरंगण्यासाठी तो तसा परफेक्ट झाला होता. मेदूवडे पण प्रॉपर केले होते, मध्ये होल वगैरे करून. दीपक तोपर्यंत उठला होता. त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे त्याला पहिलं मी वाढून घेतलं होतं. चटणी, सांबार आणि मेदूवडे आयशलासुद्धा मी दिलं होतं. सो असा होता माझा मिनी व्लॉग. आवडलं तर नक्की फॉलो करा. चलो बाय.